टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वसमत दौरा होणार आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे तो वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे। भैया, खरं तर उपमुख्यमंत्री यांचा दौरा होणार आहे, नेमका दौरा कसा आणि कुठे असणार आहे? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब हे वसमतला येणार आहेत। त्यांच्या येण्यामागचा उद्देश असा आहे की जी गुंजमध्ये घटना घडली होती त्या कुटुंबाची सांत्वनपर भेट आहे। त्यानंतर 6 वाजता मागच्या 2 महिन्यापूर्वीच आम्ही वेळ घेतला होता। इथं मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा आहे, त्या विवाह सोहळ्यासाठी भेट देणार आहेत आणि 7 वाजता काही विकास कामं आहेत त्यांचे भूमिपूजन आहेत। त्यामध्ये या 1 लाख लोकसंख्या असलेलं वसमत शहर आहे, त्याला पाणी पुरवठ्याची योजना नामदार अजित पवार साहेब यांनी मंजूर करून दिलेली आहे। त्या योजनेचं भूमिपूजन आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र बाबुळगाव त्याचं लोकार्पण आहे आणि मागच्या काही काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की कुरुंदा गाव संपूर्णपणे वाहून गेलं होतं। त्याचा परिस्थितीला नियंत्रण आणण्यासाठी ज्या काही विकास कामांचं भूमिपूजन नामदार अजित पवार साहेब यांच्या हस्ते ठेवलेले आणि त्यानंतर कार्यकर्ता मेळावा सुद्धा ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी नामदार अजित पवार साहेब 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता वसमतला येणार आहेत। मराठवाड्यातील अजून काही जिल्ह्यामध्ये हा दौरा असणार आहे का? मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये सातत्याने त्यांचा नांदेड आसन परभणी आसन या दोन्ही जिल्ह्यात दौरा झालेला आहे। त्या दिवशी 26 तारखेला परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आहेत। खरं तर अर्थमंत्री येत आहेत तुमच्याकडे, पुढच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय मागणी असणार आहे? अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीसाठी पाणी, यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना की ज्याच्या माध्यमातून आंबा सर्कल असन, शिंदे पांगरा सर्कल असन, पुरजळ सर्कल, शिरड शहापूर सर्कल या 4 सर्कलमधील लोकांच्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी एक त्यांच्या हक्काची सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याची मागणी आम्ही त्यांना करणार आहेत। आणि दुसरं केळी पाझर तलाव उखळी आणि माथा या 2 सर्कलमध्ये उपयोगी येणार आहे, त्या दोन्ही प्रोजेक्टसाठी आम्ही तिथं मागणी करणार आहेत। निश्चितच हे होते वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे। येणाऱ्या 26 तारखेला जे आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचा दौरा होणार आहे। त्या नांदेड दुर्घटनेतील 7 महिला मजुरांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचीच सातवनपर भेटीसह विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं असल्याचं आमदार नवघरे यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन साईनाथसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली।